घटना ऐकायला जरी विचित्र वाटत असली तरी हे प्रकरण अत्यंत गंभीर असून प्रेमसंबंधातून उगम पावलेली ही कहाणी आहे. अवघ्या 21 वर्षांची आरोपी तरुणी काय सिद्ध करू पाहत होती हे समजणं कठीण आहे, कारण तिने हा भयानक कट रचून थेट माजी सरपंचाचा खून केला. विशेष म्हणजे ही हत्या पूर्णपणे नियोजित होती, कारण 50 वर्षाचा व्यक्ती तिच्या प्रेमाच्या आड आला म्हणून तिने टोकाचा निर्णय घेतला. 25 जून रोजी MP च्या ग्वालियर जिल्ह्यातील ही धक्कादायक घटना समोर आली, जिथे राकेश परमार वय 50 या माजी सरपंचाची शेतात हत्या करण्यात आली. हे प्रकरण तुफान व्हायरल झालं, कारण हत्या करणारी व्यक्ती 21 वर्षाची रचना ब्रिजेश ही तरुणी होती आणि तिने 2 महिन्यापूर्वीपासून ही योजना आखलेली होती. राकेश शेतात एकटाच असल्याची खात्री करून तिने स्कार्फनं चेहरा झाकून हातात धारदार शस्त्र घेऊन शेतात प्रवेश केला आणि वेळ पाहून त्याच्यावर तलवारीने अनेक वार केले, ज्यात त्याचा मृत्यू झाला. या घटनेमागील खरा प्रश्न असा आहे की रचनाने ही हत्या का केली. कारण मयत राकेश याचा 25 वर्षीय मुलगा आणि रचना यांच्यात प्रेम संबंध होते आणि ते दोघं लग्न करू इच्छित होते. रचनाच्या घरच्यांनी लग्नास मान्यता दिली होती, पण राकेश मात्र या नात्याच्या विरोधात होता. 2 महिन्यांपूर्वी त्याने मुलाचं दुसऱ्या मुलीशी लग्न लावून दिलं आणि याच गोष्टीमुळे रचनाच्या मनात संताप उफाळून आला. तिने मनाशी ठरवून राकेशला संपवण्याचा कट रचला आणि अखेर 25 जून रोजी तो अंमलात आणला. पोलिसांना सुरुवातीला वाटलं की ही हत्या राजकीय कारणांनी किंवा जुन्या वैरातून झाली असावी. मात्र दुसऱ्याच दिवशी रचना हिने स्वतः आपल्या प्रियकराला फोन करून सांगितले की तुझे वडील आपल्या प्रेमाच्या आड आले म्हणून मी त्यांना संपवलं. यामध्ये स्पष्ट दिसतं की रचनाचं स्वप्न भंगलं आणि ती फक्त रागातून व वैफल्यातून ही टोकाची कृती करते. विशेष बाब म्हणजे असे कृत्य समाजात वाढणाऱ्या हिंसक चित्रपटांच्या प्रभावातूनही होत असल्याचे आढळून आले आहे, जिथे अनेक तरुण आणि तरुणी चित्रपटांमधून प्रेरणा घेत अगदी त्यातील प्लॅनप्रमाणे हत्या करत असल्याची कबुली देतात. हे अत्यंत दुर्दैवी असून आजच्या समाजासाठी एक मोठा इशारा आहे. दिवसेंदिवस अनैतिक संबंध आणि प्रेमातून झालेल्या हत्या प्रसारमाध्यमांतून वारंवार ऐकायला मिळत आहेत, जे निश्चितच समाजासाठी धोक्याची घंटा आहे. म्हणूनच आम्ही सर्वसामान्य नागरिकांना हा सल्ला देतो की अशा भयानक आणि गुंतागुंतीच्या प्रेमप्रकरणांपासून दूर राहा आणि आपले जीवन सुरक्षित ठेवा. प्रेमात समजूत आणि संयम हवा, सूड नव्हे. नकार मिळाल्यावर हिंसा हा मार्ग कधीच योग्य ठरत नाही. तरुणांनी चित्रपटांमधील हिंसक गोष्टींपासून प्रेरणा न घेता अडचणी संवादातून सोडवाव्यात. अशा घटनांमुळे केवळ व्यक्तीच नव्हे तर समाजही धोक्यात येतो. म्हणूनच भावना नाही तर विचारपूस महत्त्वाची. या घटनेविषयी आपली प्रतिक्रिया काय आहे आम्हाला नक्की कळवा आणि अशाच सत्यकथा जाणून घेण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. धन्यवाद.